अगदी जलद व अचूक बातम्यांसाठी पाहत रहा महामीडिया 24 सदैव तत्पर। रोई तालुका हातकणंगले येथील अब्दुल मलिक शाह दर्ग्यासमोरून एका 26 वर्षीय तरुणाला धारधार चाकूचा धाक दाखवून मारहाण करत मारुती सुझुकी अल्टो कारमधून जबरदस्तीने अपहरण केल्याची धक्कादायक घटना घडली। या प्रकरणी 5 अज्ञात इसमांविरुद्ध हातकणंगले पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। मिळालेल्या माहितीनुसार फिर्यादी अब्दुल वाहिद महमूद नायकवडी वय वर्ष 26 राहणार इंगळी हा बुधवार दिनांक 3 जून रोजी संध्याकाळी 6 वाजण्याच्या सुमारास आपल्या दुचाकीवरून रुई गावातील अब्दुल मलिक शाह दर्ग्यासमोर आला होता। त्याच दरम्यान मागून आलेल्या एका काळ्या रंगाच्या मारुती सुझुकी अल्टो कारमधील चालकाने अब्दुल वाहिद यांच्या दुचाकीला आडवी कार लावून त्यांना थांबवलं। त्या कारमधून 4 अज्ञात इसम खाली उतरले। त्यांनी अब्दुल वाहिद याला तू माझ्या बहिणीला फोन मेसेज का करतोस असं विचारलं। फिर्यादीने मी कोणालाही फोन किंवा मेसेज केलेला नाही असं सांगितलं। मात्र काहीही न ऐकता त्या अज्ञात इसमांनी अब्दुल वाहिद याला जबरदस्तीने ओढत नेऊन अल्टो कारमध्ये बसवलं। त्यानंतर त्याने कारमध्ये बसण्यास विरोध केला असता कारमधील चालकासह 4ही जणांनी त्यांना धारधार चाकू दाखवून जीवे मारण्याची धमकी दिली आणि वाहनात टाकून रुई गावाच्या दिशेने सुसाट वेगाने निघाले। कारमध्ये अब्दुल वाहिद यांना बेदम मारहाण करण्यात आली। तसेच त्यांचे 2 मोबाईल फोन आणि त्यांची दुचाकी जबरदस्तीने काढून घेण्यात आली। कार रुई गावातील सहारा बेकरी जवळ आली असता अब्दुल वाहिद याने आरडाओरड करून स्वतःची सुटका करण्याचा प्रयत्न केला। मात्र आरोपींनी त्यांना पुन्हा बेदम मारहाण केली। अखेर धाडस दाखवून फिर्यादीने चालत्या कारचा दरवाजा उघडला आणि रस्त्यावर उडी मारली। रस्त्यावर पडल्याने फिर्यादी गंभीर जखमी झाले। त्यांना पाहून परिसरातील नागरिक मदतीला धावून आले। लोकांना जमा होताना पाहून आरोपी फिर्यादीची दुचाकी व मोबाईल घेऊन म्हसोबा माळाच्या दिशेने पसार झाले। जखमी अब्दुल वाहिद यांना तातडीने हातकणंगले येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आला। या धक्कादायक घटनेनंतर अब्दुल वाहिद महमूद नायकवडी यांनी हातकणंगले पोलीस ठाण्यात तक्रार दिली। पोलिसांनी पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक विनोद पिलाणी करत आहेत। तर मग चला सबस्क्राईब करायला विसरू नका महामीडिया 24 न्यूज चॅनलला। महामीडिया 24 सदैव तत्पर।